प्रिन्स मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजे 14 जून 2026 रोजी कंबाईन ग्रुप बी म्हणजे PSI, STI, ASO आणि इतर काही पदं यांचा पेपर झालेला आहे पूर्वपरीक्षेचा. तर त्या पेपरमधील इतिहासाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला भारताचा इतिहासचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि भारताचा इतिहास रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीची परिपूर्ण तुमची तयारी होऊन जाईल आणि निश्चितच तुम्हाला फायदा होईल. फी फक्त 300+ GST आहे. तर या ठिकाणी पाहता पहिला प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आता इथं एक समजून घ्या की आपल्याला चुकीचं विधान कोणतं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि पहिलं विधान दिलेलं आहे, भगतसिंह व राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. तर हे विधान बरोबर आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, चुकीचं विधान कोणतं आहे. त्याच्यानंतर नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हरे यांनी केली. हे सुद्धा विधान बरोबर आहे. मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकरांनी केली. हे विधान चुकीचं आहे. कारण हा जो रँड होता याची हत्या चाफेकर बंधूंनी केली नो डाऊट, परंतु तो मुंबईचा कमिशनर नव्हता तर तो पुण्याचा कमिशनर होता. म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे तर फक्त क हे चुकीचं विधान आहे. आणि तुम्हाला व्यवस्थित माहिती द्यायची झाली तर लाला लजपत राय यांच्यावर लाठीचार्ज करण्याचा जो आदेश आहे तो सॉन्डर्स यांनी लाठीचार्ज केला होता. त्यामध्ये लाला लजपत राय यांचं पुढे दुःखद निधन झालं आणि त्याचा बदला घेण्यासाठी 17 डिसेंबर 1928 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी लाहोर येथे सॉन्डर्स याची डोळ्या झाडून हत्या केलेली आहे. आणि नाशिकचा जो जिल्हाधिकारी होता जॅक्सन याची हत्या अनंत लक्ष्मण कान्हरे यांनी केली. कधी केली ती तर 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये अभिनव भारत संघटनेचे क्रांतिकारी अनंत लक्ष्मण कान्हरे यांनी नाशिकचा जुलमी जिल्हाधिकारी जॅक्सन याच्यावर डोळ्या झाडून त्याचा वध केलेला होता. त्याच्या पुढे पाहूयात आपण आता. पुढचा प्रश्न आहे आता 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोनग्याचे आचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिलेली आहे. तर ही जी प्रतिक्रिया आहे ना ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेली आहे. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे त्याचं उत्तर आहे. आता याच्यामध्ये हा जो मोर्ले मिंटो सुधारणा कायदा याच्यामध्ये मोर्ले हा भारत मंत्री होता आणि मिंटो हा भारताचा व्हाईसरॉय होता. आणि या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण मिळालेलं होतं. तर हे सुद्धा लक्षात असू द्या, इतर परीक्षांना तुम्हाला फायदा होईल. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ते विधान केलं होतं. आता सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे जे होते हे प्रमुख मवाळवादी नेते होते. त्यांनी या सुधारणांचे म्हणजे मोर्ले मिंटो सुधारणांचे सुरुवातीला काही अंशी स्वागत केले व परंतु नंतर त्यांनीही मर्यादित मतदारसंघांवर नाराजी व्यक्त केली होती. त्याच्यानंतर जे लाला लजपत राय आहेत त्यांनी काय म्हटलं होतं की त्यांनी या कायद्यातील फूट पाडा आणि राज्य करा या नीतीवर तीव्र आक्षेप घेतला होता. हे सुद्धा लक्षात ठेवा, इतर परीक्षांना तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. तिसरा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. तिसरा प्रश्न आहे, नामदार गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर इथे पहा 1887 ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. हे विधान बरोबर आहे. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते. हे विधानसुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर 1900 साली ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य झाले. हे विधान चुकीचं आहे. 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रसभेच्या काँग्रेस चिटणीसपदी निवड झाली. हे विधानसुद्धा बरोबर आहे. म्हणजे अ, ब आणि ड बरोबर आहेत. तर किती नंबरचं ऑप्शन येईल पहा, अ, ब आणि ड 2 नंबरचं त्याचं उत्तर बरोबर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. चौथा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. प्रश्न आहे पहा, 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते. आता कोण हजर नव्हते असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे पहा. तर या ठिकाणी उपस्थित कोण नव्हतं माहीत आहे का, तर मोतीलाल नेहरू उपस्थित होते, अवंतिकाबाई गोखले ह्यासुद्धा उपस्थित होत्या, महात्मा गांधी उपस्थित नव्हते,
विठ्ठलभाई पटेल हे सुद्धा उपस्थित होते, म्हणजे फक्त ट हे त्याचं उत्तर आहे. आता तुम्हाला याची थोडी माहिती द्यायची झाली तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं पहिलं अधिवेशन 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथील एम्पेरर थिएटरमध्ये भरलं होतं. याच्यामध्ये उपस्थित असलेले नेते कोणकोणते त्याची पण माहिती देतो. मोतीलाल नेहरू होते, विठ्ठलभाई पटेल होते, मुहम्मद अली जिन्ना होते, NM जोशी होते, अवंतिकाबाई गोखले यांच्यासह प्रमुख राष्ट्रीय नेते काय होते, उपस्थित होते. परंतु महात्मा गांधी याला उपस्थित नव्हते. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर लाला लजपतराय हे होते. बऱ्याच परीक्षांना असाही प्रश्न आलेला आहे की ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर लाला लजपतराय. चला त्याच्या पुढे 5वा प्रश्न पाहूया. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं, कमीत कमी 500 लाईक आल्या पाहिजे. तर पुढचा प्रश्न आहे पहा, 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असला तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते हे विधान कोणी केले. आता हे जे विधान आहे ना हे कोणी केलेलं आहे पहा, तर हे जे विधान आहे ना हे जॉन लॉरेन्स यांनी केलेलं आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की इतर जे पर्याय आहे त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती देतो. आणि जॉन लॉरेन्स हा एक ब्रिटिश अधिकारी होता, ते पण माहिती असू द्या. आणि त्याच्यामध्ये लॉर्ड कॅनिंग हा जो पहिला ऑप्शन आहे तर लॉर्ड कॅनिंग हे 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल होते आणि उठावानंतर ते भारताचे पहिले व्हाईसरॉय झाले. याच्यावर बऱ्याच परीक्षांना प्रश्न आलेला आहे की भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण आहेत तर लॉर्ड कॅनिंग आहेत. त्याच्यानंतर सर ह्यू रोज यांच्याविषयी माहिती द्यायची झाली तर यांनी 1857च्या उठावाच्या वेळी झाशी आणि ग्वाल्हेर येथील उठाव दडपून टाकला. म्हणजे झाशी येथे जे राणी लक्ष्मीबाई होत्या त्यांच्या विरोधामध्ये ते लढले. त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याचे कौतुक करताना ती बंडवाल्यांमधील एकमेव मर्द होती असे उद्गार त्यांनी काढलेले होते. आणि लॉर्ड डलहौसी जो चौथा ऑप्शन आहे त्यांच्याविषयी माहिती द्यायची झाली तर यांच्या खालसा धोरणामुळे अनेक संस्थाने ब्रिटिश साम्राज्यात विलीन केली गेली, जी 1857च्या उठावाचे मुख्य राजकीय कारण ठरलेले आहेत. तर जॉन लॉरेन्स हे त्याचं उत्तर आहे आणि लॉर्ड डलहौसी याचं खालसा धोरण लक्षात ठेवा. पुढे लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी डॅश डॅश यांना नेपाळ येथे पाठवलेले होते. आता ते कोणाला पाठवलेलं होतं माहिती आहे का, तर त्याचं उत्तर आहे पहा, तर याचं जे उत्तर आहे ना ते आहे पहा हनुमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे त्याचं उत्तर आहे. तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा की लोकमान्य टिळकांनी आपले अत्यंत विश्वासू सहकारी हनुमंतराव कुलकर्णी आणि प्रसिद्ध नाटककार व पत्रकार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर ज्याला टाटासाहेब म्हटलं जायचं यांना नेपाळला पाठवलं होतं. आणि या नेपाळमध्ये खाडीलकर यांनी आपले नाव बदलून कृष्णराव असे ठेवले होते आणि नेपाळच्या पंतप्रधानांच्या सहकार्याने एक छपाई कारखाना सुरू करण्याचा बहाणा केला होता. प्रत्यक्षात त्या आडून जर्मन बनावटीच्या बंदुका आणि काडतुसे तयार करण्याचे तंत्रज्ञान मिळवण्याचा व कारखाना उभारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तर हनुमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 7वा प्रश्न आपण पाहूयात. 7वा प्रश्न आहे पहा, 7वा प्रश्न आहे पुढचा. प्रश्न असा आहे, वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले. आता वसाहतवादामुळे भारतामध्ये कोणतं परिवर्तन घडून आलं पहा, तर त्याच्यामध्ये ना राष्ट्रवादी भावना वाढीस लागली हे बरोबर आहे. मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला हे सुद्धा बरोबर आहे. भारतात नागरीकरणाचा वेग वाढला हे सुद्धा बरोबर आहे. देशी उद्योगधंद्यात वाढ झाली हे चुकीचं आहे, कारण देशी उद्योगधंद्यामुळे त्यामध्ये काय झालेले आहे, घट झालेली आहे. तर 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे 8वा प्रश्न पाहूयात आता. येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्त बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्व राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील असे डॅश डॅश यांनी डॅश डॅश यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. तर हे कोणी म्हटलेलं होतं माहीत आहे का, तर हे म्हटलेलं होतं माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी. कोणाला पाठवलेलं पत्र होतं तर कोर्ट ऑफ डिरेक्टर्स यांना जे पाठवलेलं पत्र होतं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. तर 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आता माउंट एल्फिन्स्टन हे कोण होते तर 1819 ते 1827 या काळात मुंबईचे गव्हर्नर होते. त्यांनी महाराष्ट्रात आधुनिक शिक्षणाचा पाया घालण्यासाठी मोठी भूमिका बजावली. त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि स्थानिक लोकांना त्यांच्या मातृभाषेतून तसेच इंग्रजीतून आधुनिक
ज्ञान व विज्ञान शिकवण्याचा आग्रह धरला. आता हे लक्षात आले सर्वांच्या. चला त्याच्या पुढचा आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्सला जे पत्र हे कोर्ट ऑफ डायरेक्टर ईस्ट इंडिया कंपनीचं होतं बरं का. त्याच्या पुढे 9वा प्रश्न आपण पाहूयात आता. खालील माहितीवरून समाजसुधारक ओळखा. आता याच्यामध्ये समाजसुधारक आपल्याला ओळखायचे आहेत. ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. त्याच्यानंतर त्यांनी इसवी सन 1840मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. तर दिग्दर्शन कोणी सुरू केलेलं आहे? बाळशास्त्री जांभेकर. त्यांनी दर्पणसुद्धा सुरू केलेलं आहे आणि मराठी पत्रकारितेचे वर्तमानपत्राचे जनक त्यांना म्हटलं जातं. पुढे ब्रिटिश सरकारने त्यांची 1840मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक केली होती. तर बाळशास्त्री जांभेकर हेच त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे इसवी सन 1916मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता? तर त्याच्यामध्ये उद्देश कोणता होता ते आपल्याला पाहायचं आहे पहा. तर त्याच्यामध्ये स्त्रियांना उच्च शिक्षण देणे हा त्यांचा उद्देश होता. त्याच्यानंतर स्त्रियांना गायनकलेचे शिक्षण देणे हा उद्देश नव्हता. त्याच्यानंतर स्त्रियांना स्वावलंबी बनवणे हा सुद्धा उद्देश होता. तर फक्त अ आणि क हे त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला भारताचा इतिहास रेकॉर्डेड रोडोट विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि भारताचा इतिहास रेकॉर्डेड रोडोट विकत घ्या. याच्यामधून कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी दोन्हीची तुमची तयारी होऊन जाईल आणि फी फक्त 300+ GST आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.